नाशिकच्या देवळा या ठिकाणी तलाठ्याला लाच घेताना रंगेहात पकडलेले शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली। एसीबी कडून दोघांना अटकही करण्यात आलेली आहे। पालघरच्या पेल्हार ग्रामपंचायतीच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। तर उज्ज्वला पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 45,000ची लाच स्वीकारताना उज्ज्वला पाटीलला अटक केलेली आहे, ताब्यात घेतले। तक्रारदाराकडे रूम बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती। दुसरीकडे ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील कौसात मानवतेचं दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना घडली। अल्मस कॉम्प्लेक्समधील सुफी बिल्डिंगमध्ये बकऱ्याचा जीव वाचवण्यात स्थानिक तरुणांना यश आलं। या धाडसी बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। बकरी ईद साजरी करण्यासाठी हा बोकड आणून इमारतीच्या छतावर ठेवण्यात आलेला होता, ज्याला या तरुणांनी वाचवलं। राणीच्या बागेत गुजरातचे सिंह येण्याच्या हालचालीला वेग आलाय। गुजरात सरकारने घातलेल्या अटी मुंबई महानगरपालिकेकडून मान्य करण्यात आल्या। सिंहाच्या बदली इतर प्राणी देण्याच्या प्रक्रियेला देखील वेग आलाय। राणीच्या बागेत लवकरच आशियाई सिंहांची गर्जना आता ऐकू येणार आहे। गुजरातचे सिंह येण्याच्या हालचालीला आता वेग आला असल्याचं पाहायला मिळतंय। राणीच्या बागेत आता हे सिंह दाखल होणार असल्याची माहिती मिळते। सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या नावानं बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आलं। व्हिएतनाम, थायलंडमधून बनावट सोशल मीडिया खातं सुरू करून पैशांची मागणी करण्यात आली। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची सायबर पोलिसांकडे तक्रार देखील या संदर्भात बघायला मिळते आहे। खारघर टोल नाकाबंदीमध्ये टॅक्सीमधून बोकड वाहतूक होत असल्याचं समोर आलेलं आहे। नवी मुंबईच्या खारघर टोल नाकाबंदीमध्ये टॅक्सीमधून बोकडांची वाहतूक होत असल्याचं समोर आलं। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खारघर टोल नाक्यावरती कडक नाकाबंदी आहे। तर वाहतूक पोलिसांनी टॅक्सीवर कारवाई केली, चालकांना ताब्यात घेतलेला आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पवार मळ्यातील अतिक्रमणावरती पालिकेने बुलडोझर चालवलाय। 40 ते 50 वर्षांपासूनचे 4 ते 5 कुटुंबाची घरं जमीनदोस्त केली आहे। कारवाईवेळी अतिक्रमणधारक आणि पथकामध्ये वाद झाला। पालिकेच्या खुल्या भूखंडावरील अतिक्रमणावरती कारवाई करण्यात आलेली आहे। बरोबर आपण पाहू शकतो, अतिक्रमणावरती पालिकेने बुलडोझर चालवलेला आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पवार मळ्यातील अतिक्रमणावरती हा पालिकेने बुलडोझर चालवलेला आहे। पुण्याच्या राजगड गोळीबार प्रकरणामध्ये 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे। वांझळे गावच्या डोंगर परिसरामध्ये आरोपी लपून बसलेले होते। पुण्याच्या राजगडमध्ये श्रीनाथ हॉटेलमधील वेटरसह एकावर गोळीबार झालेला होता। उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील कारभार पुन्हा वादात सापडलेला आहे। या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। एका रुग्णाला ऑपरेशनसाठी 4 वेळा उपाशी ठेवून ऑपरेशनच रद्द करण्यात आलेलं आहे, अशा गंभीर आरोप रुग्णानं केलाय। कागदपत्रांच्या त्रुटी आणि वैद्यकीय तपासण्यांमुळे ऑपरेशनला विलंब झाला असं स्पष्टीकरण जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे यांनी दिलेलं आहे। अरे खाली 24 अप्रैल से मैं एडमिट हूँ। इधर कुछ ये लोग बोलते नहीं है, खाली दवा गोली ऐसे दे रहे थे। कुछ भी एडमिट मेरा कोई सुनवाई हो ही नहीं रहा है। इधर से अभी इंजेक्शन गोली दे रहे, तारीख पे तारीख देते जा रहे और इधर कैंसिल रोज का मतलब 24 तारीख से कैंसिल ही कर रहे हैं। सगळे उपलब्ध झाल्यानंतरच ऑपरेशनला ठेवावं लागतं। तर ह्या गोष्टी करत असताना थोडासा उशीर होत असतो आणि त्याच्या अगोदर आलेले जे रुग्ण आहेत त्यांचे ऑपरेशन करणे आवश्यक असतं। तर हे अगोदरच्या रुग्णांचे ऑपरेशन म्हणजे करताना हे नंतर आलेल्या रुग्णांचा वेळ होत असतो। तर हा वेळ एखाद्या पेशंटला राग अनावर होऊन असं म्हणजे काहीतरी म्हणजे खोटे आरोप करतात की माझं ऑपरेशन इतक्या वेळात इतक्या दिवसापासून आलो, माझं झालं नाही। हे असे प्रत्येक रुग्णाने करू नयेत असे आरोप। बीडमधील बालेबीर परिसरात तरुणाच्या संशयास्पद मृत्यूला 35 तास उलटले। नातेवाईकांनी हत्या झाल्याचा आरोप करत मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून ठेवलाय। आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, अंबरनाथच्या MTPF कारखान्यामध्ये कामगाराचा मृत्यू झालेला आहे। लिफ्टर उलटून कामगार कोसळला। लिफ्टर ऑपरेटर प्रशिक्षित नाही असा आरोपही करण्यात आलेला आहे।
महत्त्वाची बातमी, नागपूर नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावानेच भावाची हत्या केलेली आहे. भगवान बाबुले असं या आरोपी मोठ्या भावाचं नाव आहे. दोन्ही भाऊ फर्निचरच्या दुकानामध्ये काम करत होते. कामाचे पैसे मृतक भावाने घरी ठेवले. बाहेरून परतल्यानंतर पैसे न मिळाल्यानं दोन्ही भावांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला, त्यामुळे मोठ्या भावानं लहान भावाची हत्या केली.